हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. गाईज, आज आमच्या कॉलेजचा लास्टचा शेवटचा दिवस आहे आणि लास्टच्या दिवशी आमच्या जी कॉलेजचा युनिफॉर्म नाही का त्याच्यावर लिहितात सगळेजण. मग सगळं लिहिलं आहे माझ्या युनिफॉर्मवर आणि सगळ्यांच्या युनिफॉर्मवर लिहिलं आहे. आणि आज इमोशनल दिवस आहे, लास्ट दिवस आहे. सगळेजण येऊन एकमेकांच्या शर्टवर मेसेज लिहायला लागलेत. बॉल झाला विसरणार नाही ना मला. मी कुणालाच विसरत नाही. आम्हाला विसरणार तू? मी कुणालाच विसरत नाही. इथं मी 3 वर्ष होतो फॅकल्टी ऑफ मॅनेजमेंटमध्ये आणि ही आमची बॅच पूर्ण आज बॅच इमोशनल आहे. एकमेकांवर मेसेज लिहिते, एकमेकांना मेसेज लिहायला लागले आणि पूर्ण इमोशनल दिवस आहे. आता 4-5 दिवसानंतर मेन पेपर आहे तर पण शिकण्याचा लास्ट दिवस आजचा. आता मस्तपैकी इव्हेंट झाला आहे आणि हॅरियर आहे. हे जे हॅरियर आहे, हॅरियरमध्ये चाललोय आम्ही आता जेवायला. सगळेजण पुढे एक युनिवा गेले आणि मागे हॅरियर आहे. चला, दुसरा मित्र बसलाय आणि तू म्हणतो येताना चालव. तू मागो बस. ज्याची गाडी आहे त्यालाच म्हणतोय तू मागो बस. बघा किती रिलेशन स्ट्रॉंग झालंय आमचं पूर्ण डिग्री मध्ये. हे जी गाडी आहे त्याला चालू दे नाही देत नाही म्हणते. हे जी गाडी आहे त्याला देत नाही म्हणते. दुसरी इनोवा आणि होंडाई अशा 3 गाड्या घेऊन आम्ही चाललोय सगळेजण जेवायला. तर चला मस्तपैकी जेवायला जाऊया गाईज. काय तर खाऊया. चालव की येताना चालव की गाईज आमनला ही गाडी दिली नाही म्हणून त्या गाडीत जाऊन चालवायला बसलाय. याला गाडी चालवायला पाहिजे फक्त. बरं काय, चला गाईज आम्ही निघालो. आता आम्ही कोल्हापूरला म्हटलेलो पण आता सांगलीकडेच चाललेत वाटतं. ही बघा, ही गाडी पण आमच्या मित्राची. गाईज आमनला ही गाडी चालवायची होती पण त्याला ती मिळाली म्हणून फोन करायला लागलाय सारखं मला ही चालवायचं. कुठपर्यंत आल्यात ती लोक? गाईज टोटल 4 गाड्या घेतल्या त्या 4. अजून एक वाढली गाडी यशनं पण घेतली आहे. हॅलो, काफीला लेकर जा रहे हैं. गाईज गाड्या आल्या पळवायला लागल्या. फायनली आम्ही सांगलीमध्ये आलोय. चाललो आम्ही सगळेजण जेवायला. लास्ट डे गाईज मित्रांसोबत सांगलीमध्ये. सगळे मित्र आलोय. 4 4 व्हीलर घेऊन आलोय. मित्र असाच शर्ट घालून आलोय कारण की मला टाइमच भेटला नाही चेंज करायला. याने सगळ्यांनी चेंज केला. मी तसंच गाडीत बसून फास्ट मध्ये आलोय. आता मस्तपैकी जेवूया. आपलं इंटेरियर किती छान आहे बघायचं. आणि आम्ही सगळे आता इथं बसणार आहे जेवायला. माझे मित्र. या हॉटेलचं इंटेरियर मला आवडले. किती छान सिटिंग पोझिशन आहे. व्ह्यू दिसतोय, खाली रोड आहे, सांगली दिसते पूर्ण. आणि आम्ही आता तिथं बसणार आहे जेवायला. बघूया आता जेवायला काय आहे. किती छान प्लेट डेकोरेट करून दिले. मला सगळ्यात छान हे आवडलं. पापडामध्ये कांदा घालून दिलाय, कांदा लिंबू. आणि आमचं स्टार्टर. सगळे आम्ही जेवायला लागलो आता. चला सुरू करूया आपण आता. आता बिर्याणी मटका आलाय. अँड हिअर इज ओपनिंग ऑफ मटका. त्याचं नाव काय? माय नेम इज केशव जोशी. आय एम फ्रॉम नेपाळ. या बट दिस डिश ओके, मटका बिर्याणी, दम फुकट बिर्याणी. आता इथली दम बिर्याणी खाऊन बघूया आपण कशी लागते. छान आहे गाईज. तुम्ही पण या जेवायला. तर आम्हाला हात धुण्यासाठी हे दिले. काहीच फोटो काढायला लागले. आता 7,500 रुपये बिल आले. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय ब्लॉग. बाय बाय.